हॅलो, कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी गिरीजा स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये। आणि आज आहे 26 जानेवारी। तुम्हाला व तुमच्या परिवाराला प्रजासत्ताक दिनाच्या खूप 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 शुभेच्छा। आणि त्याचबरोबर आज माझा बर्थडे पण आहे। सो आत्ताच आम्ही एक छोटंसं सेलिब्रेशन केलं आणि मी खूप जास्त खुश झाले त्या सेलिब्रेशनमुळे। आणि त्या सेलिब्रेशनच्या आधीची रात्रीची एक कॉमेडी स्टोरी झाली आहे ना, तर मी ती तुम्हाला सांगते। तर सचिन त्यांना काही असं सरप्राइजेस वगैरे देता येत नाहीत आणि म्हणजे त्यांनी कधी असं जास्त केलेलं पण नाही आहे। हा लग्नाच्या आधी त्यांनी मला खूप सरप्राईज दिले, पण लग्नानंतर मागच्या वर्षी तर काय एवढा छान माझा बर्थडे सेलिब्रेट झाला नव्हता। सो ह्या वर्षी त्यांनी खूप छान सरप्राईज द्यायचा प्लॅन केला आणि मला खूप आवडलं त्यांचं सरप्राईज। सो काय झालं, रात्री ते कामावरून येताना त्यांनी एक केक घेऊन आले होते आणि जेव्हा मी दरवाजा उघडला तर त्यांच्या हातामध्ये काही केक वगैरे मला दिसलं नव्हतं, ते मोकळेच आले होते। सो ते आतमध्ये आल्यानंतर त्यांनी आणलं होतं लोणचं। मी वरण भात केला होता तर त्यांना फोन करून बोलले होते मी येताना की लोणचं घेऊन या म्हणून। सो त्यांनी येताना लोणचं घेऊन आले होते आणि त्यांनी ते माझ्या हातात दिलं आणि मला बोलले की जा ते आतमध्ये ठेवून ये। सो आता 1 सेकंदाचंच ते काम होतं की मी लगेच आतमध्ये गेले आणि लोणचं ठेवून बाहेर आले हॉलमध्ये। आणि मी हॉलमध्ये आल्यावरती ज्या पद्धतीने ते मला सापडलेत ना केक लपवताना, मी खूप जास्त हसले। मला अजिबात हसायला कंट्रोल होत नव्हतं। म्हणजे एखादा चोर चोरी करतो ना तसं ते हळूच केक लपवून ठेवत होते आणि मला ते सापडले। सो त्यांचा खूप मूड ऑफ झाला, पण मला खरंच आयडिया नव्हती की त्यांनी केक आणलाय। नाही तर मला माहिती असतं ना तर मी आत गपचूप उभा राहिले असते ते केक लपवेपर्यंत। आणि त्यांनी पण मला ॲटलिस्ट थोडंसं मोठं काम तरी द्यायचं की बाबा आतमध्ये मला एक 5 मिनटं मी एंगेज राहीन किचनमध्ये असं। त्यांनी मला फक्त ते लोणचं दिलं आणि आत ठेव म्हणले। मी आत ठेवल्यावरती लगेचच बाहेर आले आणि ते मला केक लपवताना सापडले। सो इट्स ओके, पण मला खूप जास्त आणि ते मला सापडलं मी लगेचच त्यांच्या हातातून पिशवी काढून घेतली। म्हटलं मला बघू तुम्ही काय लपवताय। आणि त्याच्यामध्ये केक होता, आईस केक नव्हता, साधा केक होता। त्यांनी तो पण विचार केला की जर आईस केक नेला तर फ्रीज नाही आहे, मग तो 12 वाजेपर्यंत वितळून जाईल म्हणून। तर त्यांनी साधा केक आणलेला, खूप जास्त टेस्टी होता, ड्रायफ्रूटचा वगैरे। मी तुम्हाला दाखवेल असतो पुढे व्हिडिओमध्ये। आणि त्यानंतर त्यांनी तो केक आणला, मग मी काढून घेतला त्यांच्याकडून। मग त्यांचा थोडासा त्यांना वाटलं की यार माझा सगळा प्लॅन फसला। मग मी त्यांना म्हणलं की ठीक आहे, म्हणलं केक तर मला माहिती झालं आहे ना आता, मग ठीक आहे आता आपण 12 वाजता कट करू, तरी पण आता आपण ठेवून देऊ तो केक। जेवण वगैरे झाल्यावरती 12 वाजता आपण तुमच्या म्हणण्याप्रमाणे तो केक कट करू। आणि मी सेम तशाच रिॲक्शन देईन की मला माहिती नाही आहे केक आणलेला वगैरे। सो म्हणलं करू केक 12 वाजता कट। मग आम्ही जेवलो वगैरे आणि 12 वाजताचा गजर लावून झोपलो। आणि 12 वाजताचा गजर वाजला का नाही काहीच माहिती नाही, एवढी जास्त झोप आली होती। आम्ही डायरेक्ट सकाळी उठलो आणि 12 वाजता पण केक तो कट नाही झाला। खरं तर बरंच झालं त्यांनी आईस केक नाही आणला, नाहीतर 12 वाजता इच्छा नसताना सुद्धा उठून तो केक कट करावा लागला असता, कारण की झोप आली होती। झोप जास्त महत्त्वाची होते केक वगैरे सेलिब्रेशन आणि कटिंगपेक्षा। मग सकाळी उठल्यानंतर म्हटलं आता मस्तपैकी आवरू आणि म्हणलं केक कट करू। आणि त्यांचं म्हणणं होतं रात्री की त्यांचं प्लॅनिंग होतं की घरी आल्यावरती हिच्याशी काहीतरी थोडंसं म्हणजे भांडण वगैरे करायचं, मग हिची गपचूप बसून जाईल आणि मग ते बाहेर जाऊन फुगे आणणार आणि मी झोपल्यावरती फुगे फुगवणार। ह्यांना 12 वाजता जाग नाही आली गजरच्या आवाजाने आणि हे फुगे फुगवणार होते। बरं ठीक आहे, त्यांनी ठरवलं, खूप छान होतं, मला आवडलं त्यांचं प्लॅनिंग पण। आणि मी त्यांना बोलले पण आहे की या वर्षी ॲटलिस्ट तुम्ही प्लॅनिंग करू शकला, पुढच्या वर्षी ते सक्सेस पण होईल। आणि त्यांनी खूप छान प्लॅनिंग केलं, पण माझी चूक झाली। मला जर माहिती असतं ना ते असं काही करणार आहे तर मी त्यांना नक्की सपोर्ट केला असतं, कारण त्यांना लपवून, आणि बायको अशी गोष्ट आहे ना तिच्यापासून काहीच लपत नाही। आणि ते काल सिद्ध झालं की त्यांनी एवढंसं प्लॅनिंग करायला बघितलं आणि ते सुद्धा मी त्यांना पकडून दाखवलं।
सो असू दे. मग रात्री काही फुगे वगैरे तर काही आणून त्यांनी फुगून हे केलं नाही. संध्याकाळी आपण छान सेलिब्रेशन करू. पण त्यांनी जे माझ्यासाठी जेवढे काही एफर्ट्स घेतले ते मला खूप आवडले. मी खूप जास्त खुश झाले. आणि लग्नाआधी पण त्यांनी माझे बड्डे खूप छान सेलिब्रेट केलेत. हां, ऑफकोर्स 26 जानेवारीला नाही माझा बड्डे सेलिब्रेट व्हायचा. एकदा झाला होता लग्नाआधी 26 जानेवारीला. आणि त्याच्या आधी मला वाटते मी 11वीत वगैरे असताना त्यांनी माझा बड्डे एक खूप खूप छान सेलिब्रेट केलेला. त्याची एक छोटीशी क्लिप माझ्यापाशी आहे, जे त्यांनी इन्स्टाला तेव्हा क्लोजला स्टोरी टाकली होती. तर काल मी ते 2021 पर्यंत जाऊन सगळ्या स्टोरीमधून ती क्लिप शोधून काढली. कारण खरंच त्या खूप मोठ्या मेमरीज आहेत माझ्यासाठी. किती लहान दिसतोय आम्ही दोघं त्यामध्ये. मी तर व्यवस्थित दिसतच नाही आहे त्या व्हिडिओमध्ये. पण त्याचे फोटो पण आहेत, पण तो फोन खराब झाला आहे, त्यामध्ये फोटो आहेत. तो मिळाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवेन की मी किती लहान दिसत होते तेव्हा. आणि तेव्हा पण मी खूप खुश झाले. तेव्हा पण त्यांनी मला खूप सरप्राईज मोठं दिलं होतं. मी कॉलेजला गेले होते, नॉर्मल डे, आणि सकाळीच आमचं बोलणं वगैरे झालं होतं की ते पण निघाले त्यांचं कामावरती. आणि अचानकच कॉलेज भरायच्या आधीच का मला नाही, कॉलेज सुटल्यावरती अचानक ते गेटमध्ये मला दिसले. त्यांच्या मित्रासोबत आले होते. आणि माझ्या मैत्रिणीसोबत मिळून त्यांनी हे प्लॅनिंग केलं होतं. आणि मला काहीच माहिती नव्हतं. माझी मैत्रीण जी माझ्यासोबत रोज येत जाते तिच्यासोबत मिळून त्यांनी हे प्लॅनिंग केलं होतं. आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवते तो व्हिडिओ. मग तेव्हा आम्ही तो केक वगैरे कट केला आणि मला सेलिब्रेशन घेऊन आले होते कॅडबरीचं. सो अक्षरशः माझ्याकडे तो सेलिब्रेशनचा बॉक्ससुद्धा अजूनपर्यंत होता. पण तो आत्ता मला वाटते मागच्या 1-2-4 महिन्यापूर्वी मग तो मी फेकून दिला. कारण की म्हणजे फेकून नाही दिला, आहे तो तिकडच्या घरी आहे अजून पण बहुतेक. आणि त्यामध्ये त्यांनी दिलेल्या आत्तापर्यंतच्या सगळ्या कॅडबरीचे कागद आहे. म्हणजे मला नाही माहिती मुली काय एवढ्या इमोशनल असतात, पण त्यांनी दिलेली प्रत्येक गोष्ट माझ्यापाशी अजूनपर्यंत आहे. आम्ही दोघांनी खाल्लेली पहिली कॅडबरीचा कागदसुद्धा माझ्याकडे आहे. त्यांनी मला छोटंसं चॉकलेट दिलं तरी त्याचा कागदही मी व्यवस्थित करून ठेवलेला आहे. मला दिलेले रोजेस माझ्याकडे होते, पण आता ते तिकडच्या घरी आहेत माझ्या, वाळले आहेत ते कुठल्या तरी वहीमध्ये डायरीमध्ये ठेवले होते मी. आणि त्यांनी खूप माझ्यासाठी खूप छान छान गोष्टी केल्या आहेत आधी पण. मागच्या वर्षी काय माझा एवढा छान बड्डे सेलिब्रेट झाला नव्हता, पण ह्या वर्षी पण पुन्हा त्यांनी खूप छान बड्डे माझा सेलिब्रेट केला. हे छोटंसं प्लॅनिंग पण खरंच मला खूप जास्त आनंद झाला. कारण लग्नाआधी माझा असं सेलिब्रेशन, माझं असे सरप्राईजेस फक्त मला माझी दीदी द्यायचे, म्हणजे माझ्या घरचे द्यायचे. सो आता ते माझ्याजवळ नाही आहेत, पण त्यांची कमी पूर्ण करण्यासाठी हे आहेत माझ्याजवळ. पण खूप मला आनंद होतो. आणि माझ्या दीदीने पण माझ्या आत्तापर्यंत सगळे बड्डे खूप छान केलेत, खूप जास्त छान. मी तुम्हाला माझ्याकडे खूप फोटो आहेत आधीचे बड्डेचे वगैरे, मी तुम्हाला दाखवले असते. लहानपणापासून बड्डे माझा खूप छान व्हायचा. कारण की एकतर झेंडावंदन, सगळ्या शाळेच्या बाहेर फुगे, झेंडे, काय काय वेगळं वेगळं. आणि त्याचबरोबर जिलेबी, माझी मम्मी बचत गटात असती तर मग तिचा जिलेबीचा स्टॉल असणार, मग त्या स्टॉलवरती जाऊन गरमागरम जिलेबी खायची. अशा खूप म्हणजे मला खूप आवडतो माझा बड्डे. आणि असं वाटतं की माझा बड्डे म्हणूनच सगळीकडे एवढी मज्जा चाललेली आहे. सगळीकडं खूप छान छान वातावरण असतं. सो आता बघू, आत्ताशी तर दिवसाची सुरुवात, आणि सुरुवात तर खूप छान झाली आहे. सो आता ते बाहेर गेले त्यामुळे त्यांना काय व्हिडिओमध्ये घेतलं नाही मी. आत्ताचा जसा बड्डे आम्ही सेलिब्रेट केला त्याची छोटीशी एक क्लिप मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. आणि त्यानंतर त्यांनी माझा तो 2021मध्ये जसा बड्डे सेलिब्रेट केलेला ना कॉलेजमध्ये असताना, त्याची पण एक छोटीशी क्लिप आहे माझ्याकडे, तर ती पण मी तुमच्यासोबत पुढे शेअर करते. सो चला, संध्याकाळपर्यंत अजून काय काय सरप्राईजेस भेटत आहेत तर ते तुम्ही बघण्यासाठी या व्हिडिओमध्ये पुढे पण कनेक्ट राहा. चलो. आणि आम्ही दोघंच असा मस्त असा बर्थडे सेलिब्रेट केला. मला खरंच आम्ही दोघं असतानाचा हा जो शांतपणे झालेला बर्थडे सेलिब्रेशन होता ना, ते खूप जास्त आवडलं. मी स्वतःच कॅमेरा सेट केला आणि पळत जाऊन
पटकन बसले आणि केक कट केला. आणि नंतर आता व्हिडिओ एडिटिंग करताना मला समजलं की व्हिडिओमध्ये तर फक्त आम्हीच दोघं दिसतोय, केक तर दिसतच नाही आहे. पण ठीक आहे, मी केकचा एक सेपरेट छोटासा व्हिडिओ केला आहे, तो मी ह्याच्या लास्टला एंडला ॲड करेन. आणि इथे ते मला हॅपी बर्थडे गिरिजाच्या ऐवजी हॅपी बर्थडे गिरिजा तू आता घरी जा असं म्हणत होते, म्हणून आम्ही हसत होतो. सो त्यांनी मला मस्त असा केक चारला आणि एक गावस खाऊन लगेचच उठून गेले, कारण त्यांना खूप जास्त गडबड होती. मग कसं तरी मीच मागे पळून त्यांना थोडासा केक चारला. आणि हा त्यांनी माझा 2021मध्ये केलेला बर्थडे सेलिब्रेशन होतं. खरं तर ह्यात मी अजिबात दिसत नाही आहे, थोडे 1-2 फोटो आहेत पण ते आता माझ्याकडे नाही आहेत. पण तेव्हाही मी खूप खुश झाले होते त्यांनी माझं असं स्पेशल बर्थडे सेलिब्रेशन केलं म्हणून. हा बघा माझा रात्री सेलिब्रेशनच्या वेळेसचा दंगा, कारण सगळे खूप जास्त हसले. त्यांनी ते कॅन्डल लावली आणि मी ताटात बघितलं सुरी घ्यायला, तर सुरीच नव्हती. मग मी उठून पळत जाऊन पटकन किचनमधून सुरी आणली आणि मग केक कट केलं. सगळे खूप जास्त हसले आणि सगळे आले होते. मला खूप छान वाटलं, बर्थडे सेलिब्रेशन झालं आणि मला खूप जास्त मज्जाही आली रात्री. आणि त्यानंतर सगळ्यांनी मला ओवाळलं वगैरे आणि आमच्या भैयांनीही मला ओवाळलं आणि त्यांनी अक्षरशः मला नाम लावला. आणि सगळ्यांनी मला साखरेऐवजी तांदूळ कोणी खायला घातलं तर काय काय खूप मजा आली. आणि आमच्या ताईंनी मला खूप छान ब्रेसलेट पण दिलेत. आणि अंकिताच्या मम्मीने मला खूप सुंदर साडी दिली आहे. मी कधीतरी साडी घातल्यावरती नक्की मेन्शन करेन की त्यांनी मला ती साडी दिली आहे म्हणून. आणि बघा ह्यांच्यासोबत फोटो. खूप उशीर झाला होता. हा मला वाटते बड्डे 10-10:30 वाजता सेलिब्रेट झाला आहे. सगळ्यांना घरी कामावरून वगैरे यायला खूप उशीर झाला होता. पण खूप उशिरा झाला असला तरी माझं खूप छान बड्डे सेलिब्रेशन झालं. आणि सगळ्यांसोबतचे या व्हिडिओतर्फे तरी का होईना माझ्याकडं लाईफ टाईम मेमरीज राहतील. आणि सगळं करून झाल्यानंतर शेवट तोंड भरवायचं तर राहतंच. शेवटी या दोघींनी थोडासा का होईना पण मला केक लावलाच. सो आता मी थोडा वेळ झाला घरी आले आणि अक्षरशः 12 वाजायला फक्त 5 मिनिटं कमी आहेत. आणि आत्ता मी घरी आली आणि माझा बड्डे आता संपला आहे. बास, आता खूप एन्जॉय झाला आहे. आणि शेवट आम्ही खूप छान जेवण बनवलं होतं, पण अक्षरशः मी त्याची क्लिपच घ्यायची विसरले. सुक्कं चिकन, पातळ चिकन, भाकरी, भात, मटण सगळं बनवलं होतं. खूप फुल जेवलो आम्ही, केक वगैरे खाल्ला. आणि त्यानंतर मग मी घरी आले. सो खूप उशीर झाला आहे, 12 वाजून गेलेत. सो आता मी हा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि या व्हिडिओच्या निमित्ताने तुम्हाला माझी सगळी फॅमिली बघायला मिळाली. आणि या व्हिडिओच्या निमित्ताने माझ्याकडे पण लाईफ टाईमसाठी माझी एक ह्या बड्डेची मेमरी झाली. सो आता चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. आणि माझा बड्डे सेलिब्रेशन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तोपर्यंत बाय.